तर यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीसांकडेच गृहमंत्री पद आता राहणार आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्री पद ठेवण्यात आलेलं आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महायुती सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पद तर एकनाथ शिंदे यांना नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे। यावेळेस एक सगळ्यात महत्त्वाची बातमी, महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर झालं आहे। देवेंद्र फडणवीस हेच आता गृहमंत्री असणार आहेत। गृहमंत्री पदावरून वाद होत असताना आता मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे, अजित पवार यांच्याकडे मात्र पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री तर नगर विकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे आता ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तर अजित पवारांकडे अर्थ खात्याचा भार देण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महाराष्ट्रातल्या महायुती सरकारचं खाते वाटप अखेर जाहीर झालेलं आहे आणि यावेळेस महायुती सरकारनं गृहमंत्री पद जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असेल, तर नगर विकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे, तर अजित पवारांकडे अर्थ खात्याचा भार असणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। महायुती सरकारनं हे खाते वाटप जाहीर केलेलं आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, काय अधिकची माहिती, कोणकोणत्या मंत्र्यांकडे कोणकोणती खाती आहेत? नक्कीच जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते होम खातं आहे, तर दुसरीकडे ऊर्जा खातं देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतःकडे ठेवलेलं पाहायला मिळते। तर अर्बन डेव्हलपमेंट जे खातं आहे ते देखील एकनाथ शिंदेकडे दिलेलं, तर अर्थ खातं आहे ते अजितदादांकडे दिलेलं पाहायला मिळतं। तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांना देखील आहे तर उच्च शिक्षण तंत्र दिलेलं आहे। तर महसूल खातं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलेलं पाहायला मिळत आहे। तर आहे ते दादा भुसे यांना देण्यात आलेलं पाहायला मिळतं। कोकाटे यांच्याकडे ते कृषी खातं दिलेलं मिळतं। ते अश्विन राजे यांच्याकडे आहे ते दिलेलं पाहायला मिळतं। कुठेतरी आज प्रामुख्याने जी महत्वाची 3 खाती आहेत ती एकंदरीत आहेत प्रमुख नेत्यांना आहे, त्याच्यामुळे झालेले पाहायला मिळत आहेत। कारण की जी महत्वाची कामगार अगदी आपण बघतो तुमचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये, परंतु एक महत्त्वाची बातमी, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं सगळ्यात आधी समोर आपण पाहताय। देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपदी आता चंद्रशेखर बावनकुळेंची वर्णी लागलेली आहे। तर उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील कामकाज पाहणार आहेत। पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्री करण्यात आलेलं आहे। जलसंपदा मंत्री पदाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, महायुती सरकारचं खाते वाटप झालेलं आहे आणि खाते वाटपामध्ये कोणत्या मंत्र्याला कोणती खाती मिळाली आहेत ती आपण बघतोय। जे गृह खातं एकनाथ शिंदेंनी मागितलं होतं त्या गृह खात्यावर मात्र आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आहे। देवेंद्र फडणवीसच गृहमंत्री असणार आहेत। गृह खातं द्यायला भाजपनं नकार दिला होता, परंतु अजित पवार यांनी अर्थ खात्याचा जो हट्ट ठेवला होता त्यानुसार आता अजित पवारांना अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। अजित पवार हे आता अर्थमंत्री असणार आहेत या महायुती सरकारचे। तर अजित पवारांकडे अर्थ खातं, तर गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडे, एकनाथ शिंदे यांच्याकडे मात्र नगर विकास आणि गृहनिर्माण खातं असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठं महत्त्वाचं महसूल खातं मिळालेलं आहे। गुलाबराव पाटील यांच्याकडे आधीसारखंच पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देवेंद्र फडणवीसच राज्याचे गृहमंत्री असतील। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस हे आता गृहमंत्री असणार आहेत, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री असणार आहेत। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, यावेळेस महायुती सरकारचं खाते वाटप झालेलं आहे। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी आज रात्री खाते वाटप होईल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता खाते वाटपाचा हा मोठा निर्णय झालेला आहे। गणेश नाईक वनमंत्री असतील, राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री धनंजय मुंडे यांना देखील खातं मिळालेलं आहे। उदय सामंत हे उद्योग मंत्री असणार आहेत। उद्योग मंत्री हे खातं आता उदय सामंत यांच्याकडे असणार आहे। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। अतुल सावेंकडे ओबीसी विकास खातं देण्यात आलेलं आहे। उदय सामंत हे उद्योग मंत्री, महायुती सरकारचं हे खाते वाटप आपण बघतोय। देवेंद्र फडणवीसांकडे पुन्हा एकदा गृहमंत्री पद असणार आहे। अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा भार देण्यात आलेला आहे।
एकनाथ शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री, एकनाथ शिंदे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं एकनाथ शिंदेकडे, अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी असणार आहे. एक महत्वाची बातमी आपण बघतोय, महायुती सरकारमध्ये गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री असतील. पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी गुलाबराव पाटलांकडे असणार आहे. महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे. अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. एक महत्वाची राजकीय बातमी आपण बघतोय. ज्या गृह खात्यावरून वाद होते, जे गृह खातं शिंदे सेनेला हवं होतं ते गृह खातं भाजपकडेच असणार आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच आता पुन्हा एकदा गृहमंत्री असतील असं स्पष्ट झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवलेलं आहे, तर अजित पवारांना पुन्हा राज्याचं अर्थमंत्री करण्यात आलेलं आहे. वनमंत्री म्हणून गणेश नाईक जबाबदारी सांभाळणार आहेत. राधाकृष्ण विखे पाटलांना जलसंपदा मंत्री करण्यात आलेलं आहे. जलसंपदा खात्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील. उदय सामंत हे शिवसेना शिंदे गटाचे, ते आता उद्योग मंत्री असतील. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असणार आहेत. यावेळी एक महत्वाची बातमी आपण बघतोय, महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालं. एकनाथ शिंदेकडे नगरविकास खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी एक सगळ्यात महत्वाची राजकीय घडामोड, गणेश नाईक हे वनमंत्री असणार आहेत. अतुल सावे ओबीसी विकास मंत्री, अशोक विखे आदिवासी विकास मंत्री असतील. संजय सावकारांकडे वस्त्रोद्योग मंत्री पद मिळालेलं आहे. वस्त्रोद्योग मंत्रालय सावकार यांच्याकडे असेल. पंकजा मुंडे या पर्यावरण खात्याचा भार हा आता पंकजा मुंडेंकडे असणार आहे. महायुती सरकारनं आपलं खातेवाटप जाहीर केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास जे खातं या आधी त्यांच्याकडे होतं ते पुन्हा एकदा नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेकडे देण्यात आलेलं आहे आणि एकनाथ शिंदेची गृह खात्याची जी मागणी होती ती मात्र इथं साफ फेटाळून लावण्यात आली असं दिसतंय. तर आपण ही दृश्य बघतोय. यावेळेस ग्राफिक्स मध्ये आपण बघतोय की कशा पद्धतीनं खातेवाटप झालेलं आहे. भाजपच्या जयकुमार रावल यांना राजशिष्टाचार मंत्री करण्यात आलं आहे. अतुल सावेंना दुग्ध विकास मंत्री, अशोक उईके यांना आदिवासी विकास मंत्री, जयकुमार गोरेंकडे ग्राम विकास खात्याची जबाबदारी, तर सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे असणार आहे. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालेलं आहे ते आपण बघतोय. यावेळेस जयकुमार रावल भाजपचे ही खाती बघतोय, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी असेल. चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याची जबाबदारी, उच्च तंत्र शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटलांना, तर पंकजा मुंडेंना पर्यावरण मंत्री म्हणून आता जबाबदारी मिळालेली आहे. जलसंपदा खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील. आशिष शेलार यांना माहिती तंत्रज्ञान, मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास मंत्री पदाची जबाबदारी मिळालेली आहे. गणेश नाईक यांना वन खात्याची जबाबदारी, गिरीश महाजनांना जलसंधारण या खात्याची जबाबदारी, तर मत्स्य आणि बंदर या विभागाची जबाबदारी, या मंत्री पदाची जबाबदारी नितेश राणेंकडे देण्यात आलेली आहे. कोणत्या मंत्र्याच्या वाट्याला कोणती खाती गेलेली आहेत ती आपण बघतोय. भाजपचे हे मंत्री आणि त्यांच्या वाट्याला आलेली खाती, अशोक उईकेंना आदिवासी विकास मंत्री, अतुल सावेंकडे दुग्ध विकास, जयकुमार रावलांकडे राजशिष्टाचार विभाग, शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम, जयकुमार गोरेंकडे ग्राम विकास मंत्रिपदाची जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे. कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ते आपण बघतोय. यावेळेस खातेवाटप जाहीर झालेलं आहे. महायुती सरकारनं हे खातेवाटप जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार प्रत्येक मंत्र्याला जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतील, तर चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असणार आहेत. उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी, पंकजा मुंडेंना पर्यावरण खात्याची जबाबदारी मिळालेली आहे. भाजपचे संजय सावकार यांना यावेळेस वस्त्रोद्योग, कामगार मंत्रालय, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळांना नागरी विकास, मेघना बोर्डीकरांना सार्वजनिक आरोग्य, पंकज भोयर यांना गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी भाजपनं दिलेली आहे. राज्यामध्ये महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार आपण कोणत्या मंत्र्यांना कोणती खाती दिली गेली ते बघतोय. यावेळेची एक महत्वाची बातमी, आशिष शेलार हे माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री असतील. कौशल्य विकास मंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा हे काम पाहणार आहेत. अतुल सावेंकडे दुग्ध विकास मंत्री, शिवेंद्रराजे भोसलेंकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी असणार आहे. महायुती सरकारचे खातेवाटप आज अखेर जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार आपण बघतोय की कशा पद्धतीनं खातेवाटप करण्यात आलेलं आहे.
महायुती सरकारच्या खातेवाटपामध्ये संजय सावकार यांना वस्त्रोद्योग खात्याची जबाबदारी मिळाली आहे. कामगार मंत्रालयाची जबाबदारी आकाश फुंडकरांकडे, नागरी विकास खात्याची जबाबदारी माधुरी मिसाळांकडे, मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी मिळाली आहे. तर गृहराज्यमंत्री आता पंकज भोयर असणार आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली ती आपण बघतोय. एकनाथ शिंदेंकडे नगर विकास खात्याची जबाबदारी असेल. पाणी पुरवठा हा विभाग गुलाबराव पाटलांकडे आधीही होता आणि ते देखील आता पाणी पुरवठा मंत्री असतील. शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दादा भुसेंकडे. उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत काम पाहतील, तर मृदा आणि जलसंधारण विभागाचं काम हे संजय राठोड पाहणार आहेत. याआधी देखील शिंदे गटाला जे मंत्रालय मिळाले होते त्याच मंत्रालयांमध्ये पुन्हा एकदा शिंदे गटाला तीच मंत्रालय देण्यात आल्याचं इथं दिसतंय. महत्वाचं खातं होतं महसूल. चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री असतील, तर राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्री करण्यात आलेलं आहे, तर चंद्रकांत पाटील यांना उच्च तंत्र शिक्षण मंत्री करण्यात आलेलं आहे. आशिष शेलार हे माहिती तंत्रज्ञान, मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास वन खात्याची जबाबदारी. गणेश नाईक, नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर, तर जलसंधारण मंत्री म्हणून गिरीश महाजन आता काम पाहणार आहेत. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे. कोणत्या सरकारला, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळालं आहे ते आपण बघतोय. भाजपच्या जयकुमार रावलांना राजशिष्टाचार, अतुल सावेंना दुग्ध विकास, आदिवासी विकास म्हणून अशोक उईके काम पाहतील. जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खात्याची जबाबदारी मिळालेली आहे, तर शिवेंद्रराजे भोसलेंना सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीसच मात्र गृहमंत्री असणार आहेत. संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्री, आकाश फुंडकर कामगार. राज्य सरकारचं खातेवाटप जाहीर झालेलं आहे आणि त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आता गृहमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गृहनिर्माण आणि नगरविकास खातं मिळालेलं आहे, तर अजित पवारांना मात्र अर्थ खातं देण्यात आल्याचं इथं दिसतंय.